कंबाईन गट ब पूर्व 2026चा रिझल्ट जाहीर झाला आहे आणि माझा रिझल्ट काय लागला आहे तर माझी प्रिलिम्स क्लिअर होते. सो अजून एक मेन्ससाठीची संधी आहे माझ्याकडे. सो आता लास्ट इयरला म्हणजे आताच मेमध्ये लास्ट जी मेन्स दिली मी तर त्याच्यामध्ये तर मी फेल होतो आहे. सो त्याच्यामध्ये मला खूप अपेक्षा होत्या, पण तिथं नाही झालं. त्यानंतर राज्यसेवा प्रिलिम पण मी फेल झालो. सो 14 जूनला पण मी काही वेळासाठी नक्कीच घाबरलो होतो, की होतोय का नाही. म्हणजे थोडंसं मला पेपर उरकणं झालं होता. पेपरमध्येच थोडंसं असं वाटत होतं, की संधी जाते का काय? परंतु मी खूप चांगलं कव्हर केलं शेवटी. चांगले डिसिजन्स घेतले, पॅनिक नाही झालो. सो त्यामुळे मला असं वाटतं थोडासा अनुभव मला तिथं कामी आला. त्यामुळे चांगला स्कोअर येऊ शकला होता माझा आणि त्यामुळे मला असं वाटलं होतं, की मी होईल. सो त्याप्रमाणे प्रिलिम क्लिअर होतोय. सो अजून एक संधी मला भेटणार आहे. सो आता नक्कीच ज्या पण चुका झाल्या तर त्याच्यावर मी काम करेल आणि गट क मेन्स तर आहेच 12 जुलैला, तर त्याचं पण चालू आहे माझं. सो ते आधी करेल मी आणि त्यानंतर एक व्यवस्थित नियोजन मी गट ब मेन्ससाठी करणार आहे. सो अजून एक संधी आहे असं मी याच्याकडे पाहतोय. आणि ज्यांचं पण प्रिलिम क्लिअर झालेत, तर त्या सगळ्यांना पण शुभेच्छा आणि अ, एक संधी नक्कीच आहे स्वतःला म्हणजे चांगलं अजून बेटर करण्याची आणि ज्यांचं नाही झालं त्यांचं ॲक्चुअली ठीक आहे, ॲक्चुअली ठीक आहे. एक्झाम आहे आणि एक्झामप्रमाणेच पाहिलं पाहिजे. पूर्ण आयुष्यच म्हणजे डावावर नाही लावलं पाहिजे. याला फक्त एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि मी हे समजू शकतो कारण की मी पण गट ब मेन्स फेल झालो. त्याच्या आधी अनेक एक्झाम फेल झालो मी खूप साऱ्या आणि राज्यसेवा पण आता रिसेंटमध्येच फेल झाले. सो एक एक संधी गेली असंच आपण पाहू शकतो. याचा अर्थ पूर्णच सगळंच काही बिघडलं असं काही नाही. सो अशा संधी अनेक येऊ शकतात. आयुष्य खूप अ, एवढं शॉर्ट नाही आहे, शॉर्ट आहे पण एवढं पण शॉर्ट नाही की सगळ्याच संधी संपल्या. तर नक्कीच संधी येतील एक्झामच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या पण माध्यमातून. म्हणजे आपलं टॅलेंट आपण जे आहे ते युटिलाइज करता येऊ शकतं. प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट नक्कीच असतं. सो एक्झामला एक्झामप्रमाणेच पाहिलं पाहिजे. एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. पूर्ण आयुष्यच त्याच्यावर आपलं लागलं आहे असं आपण नक्कीच नाही पाहिलं पाहिजे. पॉझिटिव्हली या गोष्टी पाहिल्या पाहिजे. अ, सगळ्यांना शुभेच्छा. जे पण प्रिलिम क्लिअर झाले आणि जे पण थोडक्यात गेले किंवा ज्यांचं थोडंसं दिवस खराब होता, तर त्यांना पण पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. गुड लक.